तरी आपण गुळाची सांजोरे बनवलेले आहेत। गव्हाचे पीठ वापरून बघू शकता कसं मस्त झालेले आहेत। क्या बात। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेले आहेत पारंपरिक सांजोरी। तर ह्याला कोणी अक्षय तृतीयाला बनवतात किंवा आपण शिदोरीसाठी सुद्धा बनवू शकतो, कोणी गुढीपाडव्याला बनवतात। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते। तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते। तुम्हाला जर शिदोरीसाठी जास्त प्रमाणात बनवायची असेल तरी सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आपण गुळाचे आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेले आहेत। बघू शकता किती मस्त झालेले आहेत। वाह क्या बात आहे। भरपूर सांजा वापरून बनवलेले आहेत। तर सांजोऱ्या बनवण्यासाठी हा घेतलेला आहे 1 कप रवा, बारीक रवा घेतला आहे आपला, आणि 1 कप गूळ, 1 वाटी खोबऱ्याचा किस। हे डेसिकेटेड कोकोनट आहे, याऐवजी आपलं खोबरं किसून घेतलं तरी चालेल। आणि हे 3 चमचे बेसन घेतले आणि तूप लागणार आहे आपल्याला 3-4 चमचे। तर आपल्याला अगोदर सारण बनवायचे। आपल्याला अगोदर रवा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी घालायचे 2 चमचे साजूक तूप। छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, एकदम असा डार्क नाही भाजायचा। सारखं हलवत राहायचं। हे सांजोऱ्या शिदोरी लग्न सराई चालू आहे तर शिदोरीसाठी देतात बहुतांशी, आणि अक्षय तृतीयासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी बनवले जातात। शिदोरीसाठी खूप छान ऑप्शन आहे। शिदोरीला काही ना दरवेळेला वेगवेगळे द्यायला लागतात शिदोऱ्या, तर एक वेळ हे एकदम मस्त आणि परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे। आणि साधी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही यामध्ये। तर आता यामध्ये आपण घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट घालायचं, म्हणजे खोबऱ्याचा किस। आपलं साधं खोबरं किसलं तरी काही हरकत नाही। आता गॅस करायचा आहे बंद, उतरून घ्यायचे। तर काय करायचं आपल्याला, आता आपण जो 1 कप गूळ घेतलेला आहे ते गूळ आणि त्यामध्ये घालायचं आहे पाव कप पाणी। फक्त आपल्याला गूळ वितळेल इतपतच पाणी घालायचं। गूळ वितळलेला आहे, गॅस बंद करायचे। आणि आपल्याला हे गुळवणी आणि रवा दोन्ही पण थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मिक्स करायचे। तर आता रवा छान थंड झालाय, काढून घ्यायचे। तर आता यामध्ये आपल्याला अगोदर घालायचे जायफळ थोडं खिसून, आणि ही वेलची पूड मिक्स करून घ्यायचे। आणि आपण जे गुळवणी बनवून घेतले ते आता गाळून टाकायचे।
थोडंसं शिल्लक ठेवू, पातळ नको व्हायला. यामध्ये 1 चमचा तूप घालायचे. आणि हे राहिलेलं गुळवणी सुद्धा घालायचे. परफेक्ट प्रमाण आहे. आणि ह्याला आता 2 ते 3 तासासाठी मुरत ठेवायचं आहे. वेळ नसेल तर 2 तासात बनवलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, रवा छान त्या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मुरला जातो, त्यामुळे आपल्याला मुरत ठेवायचे. सांजोरं बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे 1 कप मैदा आणि पाऊण कप गव्हाचं पीठ. तर मैदा यामुळे वापरायचा आहे की आपलं जे सारण भरायचं आहे ते बाहेर आलं नाही, बाहेर निघणार नाही तळताना, त्यासाठी आपल्याला मैदा वापरायचा आहे. किंवा रवा वापरला तरीसुद्धा चालेल, पण थोडं जास्त भिजू द्यायला लागेल. त्यामध्ये घालायचं आहे मीठ. त्यामध्ये घालायचे 2 चमचे तूप. तर हे तूप सर्व पिठाला आपल्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचे. तुपामुळे काय होतं, छान अशा खुसखुशीत होतात. तूप आता सर्व पिठाला लावून घेतले. आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. शिदोरीसाठी खूप छान पर्याय आहे हा. आणि अशा पद्धतीने 1 वेळा बनवून पहा, खूप छान होतात. एकदम थोडं थोडं पाणी घालायचे, म्हणजे पातळ व्हायला नको. तर आता पाण्याची गरज नाही आहे, परफेक्ट झालेले. मऊ करून घ्यायचे फक्त. तर हे असं घट्टसर मळायचे, थोडंसं तेल टाकून मऊ करून घ्यायचे. आणि ह्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आपल्याला. तर आपण हे सारण बनवून ठेवलेलं 2.5-3 तास झाले. मस्त मुरलेले बघू शकता. तर ह्याला असं मोकळं करून घ्यायचं. एकदम सॉफ्ट बनलेलं आहे, मस्त. मस्त जायफळ आणि वेलचीचा सुवास येतोय. तर आता आपल्याला ह्याच्या अशा गोल गोल, म्हणजे आपण जे पुरी बनवणार आहोत आणि त्यामध्ये हे असं भरण्यासाठी असं बनवून घ्यायचे. किंवा अशा आकाराचे बनवले तरीसुद्धा चालतील.
आपण तसेच बनवू. गोल बनवले तरी चालतात किंवा असे बनवले तरी चालतात. तर बनवून घ्यायचे बाकीचे अजून. तर अशा प्रकारे 7 बनवून घेतलेले आहेत. बाकीचे नंतर बनवायचे जसे लागतील तसे. तर आता आपण मळून ठेवलेलं पीठ पण छान मुरलेले मऊ करून घ्यायचं. छान झालेले आहेत. आपल्याला ह्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायच्या. तर ह्या गोळ्या सर्व बनवून झाल्या. तर आपल्याला तेल लावून लाटायचे. थोडंसं तेल घेतले. तर आपल्याला असे लाटून घ्यायचे. अजून एक पुरी लाटायची. एक बनवून दाखवते. तेल लावूनच लाटायचे, पीठ नाही लावायचे. असे छान पातळ लाटून घ्यायची. पुरी लाटतो आपण त्यापेक्षा थोडीशी पातळ लाटायची. आता आपण जे सारण बनवून घेतले ते असं मध्ये पसरवून घ्यायचे. आणि ह्याला कडेने पाणी लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, हे सुटणार नाही तेलामध्ये. आणि ही दुसरी पुरी आहे, ही वरून टाकून ह्याला छान असं चिटकून घ्यायचे. पुरण भरतो त्याप्रमाणे सारण भरलं तरी सुद्धा चालेल. पण काय होतं, सारण बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने जर बनवले तर बिलकुल बाहेर येत नाही सारण. तर ह्याला आपल्याला आता कापून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते तर बघू शकता. क्या बात आहे, मस्त झालेली. अशाच बनवून घ्यायच्यात आपल्याला सर्व. तर काय करायचं आहे, सुकू नये म्हणून असं कपड्याने झाकून ठेवायचे सर्व बनवायचे होईपर्यंत. तर अशा प्रकारे 7 बनवून घेतलेले आहेत. तळून घ्यायच्यात. आता तेल तापले का चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघायचं. खूपच कडकडीत पण नाही तापवायचं आणि कमी पण नाही. तर तेल छान तापलेलं आहे. आपल्याला सांजोरे टाकायचे.
पलटून घ्यायची आता. बघू शकता कसे मस्त फुगलेले. काढून घ्यायचे. तुम्हाला जर ह्यापेक्षा पांढरी काढायची असेल म्हणजे असं गोल्डन कलर न होता तरी सुद्धा चालेल, पण असं छान तळलं गेलं पाहिजे सर्व पुरी. काय मस्त झालेलं आहे. मस्त खुसखुशीत होतात आणि 5-6 दिवस अशाच मस्त टिकतात. हे असे गोल्डन होईपर्यंत तळले ना की छान खुसखुशीत राहते, नाहीतर मग नरम पडते. मस्त टम्म फुगलेले आहेत. असंच आपल्याला सर्व तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे आपले सांजोऱ्या तळून झालेले आहेत. बघू शकता मस्त खुसखुशीत झालं. पारंपरिक रेसिपी आहे. कुणी अक्षय तृतीयाला बनवतात, कुणी गुढीपाडव्याला बनवतात किंवा शिदोरीसाठी सुद्धा बनवतात. आणि साधी सोपी रेसिपी आहे. तरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला. तरी आपण गुळाची सांजोरे बनवलेले आहेत. बघू शकता कसं मस्त झालेले आहेत. क्या बात. कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या भागामध्ये हे सांजोऱ्या कुठल्या सणाला बनवतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय हे पण कमेंट करा. कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल.